ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे सँडी सोबत ते बसलेले असतात कॅफेमध्ये. तर आता इथे सँडी म्हणतो, मला ना जरा टेन्शनच येते. अचानक एक वकील माझ्यासोबत काय बोलणार आहे मला काही कळतच नाही असं म्हणतो तो. टेन्शन घेऊ नकोस असं म्हणतो इथे अर्जुन. आम्हाला फक्त प्रिया मधुकर बद्दल बोलायचंय तुझ्याशी असं म्हणतो इथे अर्जुन. प्रिया असं म्हणतो इथे सँडी. कमालच आहे, जवळजवळ 2 वर्षानंतर मला आज इथे भेटली ती. हो बघितलं असं म्हणतो इथे अर्जुन. तुझी गर्लफ्रेंड होती ना असं म्हणतो इथे अर्जुन. प्रियाच्या आश्रमात राहायची, मी पण तिथेच राहायची असं म्हणते इथे सायली. तुम्हाला दोघांना बरेचदा एकत्र पाहिले मी असं म्हणते इथे सायली. हो असं म्हणतो इथे सँडी. खरंय, आधी मला स्वतः असंच वाटायचं की आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत. मला नाही वाटत प्रियाच्या मनात कोणाबद्दल प्रेम असेल असं म्हणतो इथे सँडी. मला ती खूप आवडायची म्हणून मी तिला वाटेल ती मदत करायचो, अगदी पैशांची सुद्धा. तर आता इथे त्याला आठवतं कसं तो पैसे देत असतो प्रियाला. हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक फ्लॅशबॅकमध्ये. आणि कसे ती जास्तीत जास्त पैसे काढून घेत असते त्याच्याकडून, हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर तो पुढे म्हणतो की तीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. हे बघ, मला प्रियाबद्दल बरंच काय माहिती असं म्हणतो अर्जुन. आणि तू जर तिचा इतका क्लोज फ्रेंड होता तर मग मला न माहीत असलेल्या खूपच गोष्टी असतील असं म्हणतो अर्जुन. तर सँडी म्हणतो, पण ते सगळं तुम्ही मला का विचारताय? प्रिया तुमची कोण लागते असं म्हणतो इथे तो. तर आता इथे प्रिया येते आणि अश्विनला भेटते बघा प्रेक्षक. तर आता इथे अश्विन म्हणतो, तू अस्मिताईचं बाळ बघितलंस? काही गोड डाय ते त्याच्या गालाला हात लावलं ना असं वाटतं की कापसाला हात लावलाय. तर आता इथे प्रिया म्हणते, हो ना खरंच गोड आहे असं म्हणून ऍक्टिंग करायला लागते ती. तुला माहिती आहे अश्विन, मला ना लहान मुलं खूप आवडतात असं म्हणते प्रिया. आणि हे तर आपल्या घरातलं बाळ आहे आणि त्याच्यासोबत खूप खेळणार आता मी आणि त्याला खूप छान छान गोष्टी शिकवणार असं म्हणते प्रिया. हो मामी, तुला हवं ते कर असं म्हणतो इथे अश्विन. पण तू अस्मिताईला भेटलीस की नाही असं म्हणतो इथे अश्विन. हो भेटले ना, पण मला असं वाटलं की तिला जरा आराम करायला द्यायला हवा ना असं म्हणते प्रिया. म्हणून तर गप्पा मारत बसले नाही आणि तसंही 1-2 दिवसात ते घरी येईलच ना असं म्हणते प्रिया. बाळाला घरी घेऊन येणार आहे म्हणजे मला काय करू काय नको असं वाटतंय असं म्हणतो इथे अश्विन. कितीतरी वर्षांनी सुभेदारांच्या घरी असं छोटंसं बाळ येणार असं म्हणतो इथे अश्विन. अश्विन अरे असं म्हणते प्रिया, मला तुझ्या भावना कळतायत पण हे विसरू नकोस की सुभेदारांचं नाही तर दीक्षितांचं बाळ आहे ते असं म्हणतो इथे प्रिया. तन्वी प्लीज असं म्हणतो इथे अश्विन. नको त्या माणसांचं नाव घेऊ नकोस असं म्हणतो तो. एनिवे ठीक आहे, तू घरी ये, आम्ही घरी जाऊया असं म्हणतो इथे अश्विन. तर आता प्रिया म्हणते, अश्विन मला थोडे पैसे देशील का असं म्हणते प्रिया. फक्त 20,000 हवे असं म्हणते प्रिया. परत असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे सायली म्हणते, गेली 2 वर्ष प्रियाचं लग्न झाल्यापासून आमच्या घरात हेच सगळं चालू आहे असं म्हणते आता इथे सायली. बापरे असं म्हणतो इथे सँडी. मला वाटलं होतं की माझी मैत्री तुटल्यानंतर प्रिया बदलली असेल असं म्हणतो सँडी, पण ती तर खूपच डेंजर मुलगी निघाली. डॉक्टर अश्विन सारख्या चांगल्या माणसाला फसवते येते असं म्हणतो इथे सँडी. हो असं म्हणतो इथे अर्जुन. म्हणूनच तिच्याबद्दल जेवढ्या गोष्टी कळतील तेवढं बरं आहे असं म्हणतो अर्जुन. ह्यापूर्वी सुद्धा ती तशीच होती, किती जणांसोबत फक्त पैशांसाठी फिरायची ती. एकाच्या बाईकवरून दुसऱ्यासोबत तिसऱ्याच ठिकाणी फिरून यायची आणि त्यात जर श्रीमंत मुलगा मिळाला ना तर त्याच्या मागे मागे फिरायची, मग जमेल तेवढा पैसा उकळायची त्याच्याकडून असं म्हणते आता इथे सँडी. अश्विन अशा मुलीच्या प्रेमात कसं का पडला असं म्हणतो अर्जुन. एखाद्याला प्रेमात कसं पाडायचं ना तिला चांगलंच ठाऊक आहे असं म्हणतो इथे सँडी. आणि त्यात तिने जाळ टाकलं ना तर कोणीच निष्ठू शकत नाही असं म्हणतो तो. आहो असं म्हणते आता इथे सायली. प्रियाचं सत्य आम्ही सगळ्यांसमोर आणणारच होतो, मग अश्विन भाऊजींसमोर त्यांचं हे सत्य उघडायला काय हरकत आहे असं म्हणते आता सायली. तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय असं म्हणतो अर्जुन. सांगतेस म्हणते आता इथे सायली. पण सँडी या सगळ्यात आम्हाला तुझी मदत लागेल असं म्हणते आता इथे सायली. हो नक्की करेन असं म्हणतो सँडी. मला नक्की काय करायचं असं म्हणतो तो. सांगतेच म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीने अर्जुन काहीतरी बोलायचं दाखवलंय. तर आता इथे ऑडिओ मात्र बंद आहे, तर काय ऐकू येत नाही बघा प्रेक्षक हो. मात्र प्लॅन केव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हाच आपल्याला कळेल काय चाललंय म्हणून. अगं मी परवाच तुला 20,000 रुपये ट्रान्सफर केले होते असं म्हणतो इथे अश्विन. काय केलंस? संपले असं म्हणतो तो. अरे असं काय करतोयस ते, आपण मंदिराकडच्या लोकांना दान नाही का केले असं म्हणते प्रिया. त्याला 20,000 रुपये नाही दिले आपण, तो पाकिटात फक्त 3-4 हजार रुपयेच घातले होतेस. माझं लक्ष होतं असं म्हणतो आता इथे अश्विन. बाकीच्या पैशांचं काय केलंस असं म्हणतो अश्विन. खर्च केले, शॉपिंग केलीस त्याची? हो शॉपिंग केली असं म्हणते प्रिया. अस्मिताच्या बाळासाठी असं म्हणते आता इथे प्रिया. खर्च पण आला ना तोच. फक्त 20,000 मागते आता असं म्हणते प्रिया. 20,000 रुपये ते असं म्हणतो अश्विन. 20 रुपये असल्यासारखे काय मागतेस असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि हे बघ तू पैसे कुठे खर्च करतेस माझं काय ऑब्जेक्शन नाही आहे, कारण मी तुला स्वतः म्हणालो होतो की मी तुला सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रोव्हाइड करेन असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे प्रियाचा चेहरा उतरतो बघा प्रेक्षक हो. अगं पण आपले पैसे कुठे खर्च होत आहेत, जात आहे तिचा हिशोब हवा आहे ना असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो अश्विन. हो हो असं म्हणते आता इथे प्रिया. हिशोब असायलाच हवा, मी हिशोब ठेवेन, लिहून ठेवेन असं म्हणते आता इथे प्रिया. गुड असं म्हणतो तो. ठेवत पण जा लिहून. मी 3-4 दिवसात तुला पैसे ट्रान्सफर करतो असं म्हणतो तो. एवढी मोठी अमाऊंट रोज कशी देणार असं म्हणतो आता इथे अश्विन. बरं 3-4 दिवसांनी देईन हे मात्र नक्की असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता ती म्हणते, हिशोब बघितलंस ना तर तुझी झोप उडेल, चक्करून पडशील तू असं म्हणते आता इथे प्रिया मनातल्या मनात. पण आता तू सुद्धा एवढे प्रश्न विचारायला लागलास तर पैसे कुठून मिळवू मी असं म्हणते प्रिया. ठीक आहे असं म्हणतो इथे अश्विन. येते असं म्हणते प्रिया आणि जाते ती तिथून बघा प्रेक्षक हो.
तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवले. हॅलो इन्स्पेक्टर, साक्षी शिखरेबद्दल काही कळलं तर मला नक्कीच इन्फॉर्म करा असं म्हणतो इथे अर्जुन. बाय असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो की साक्षी लवकरात लवकर सापडायलाच हवी असं म्हणतो इथे सायली. कारण तिच्यासोबत आता सचिन सुद्धा सापडेल असं म्हणतो अर्जुन. तसंच होऊ दे, पण या सचिनच्या नादात प्रियाकडे दुर्लक्ष नको व्हायला. आपली नजर जरा ओळली ना तर ही नक्कीच काहीतरी नवीन करून बसेल असं म्हणतो इथे सायली. तर आता इथे अर्जुन आपल्या गाडीचा एक दरवाजा उघडतो. तर आता इथे तो फाईल बाहेर काढतो बघा प्रेक्षक. हे बघ असं म्हणतात इथे अर्जुन. तर त्याच्यामध्ये मिशन भांडफोड असं लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक. आणि त्या फाईलमध्ये आता अर्जुन म्हणतो की आतापर्यंतचे सगळे पुरावे जे प्रियाच्या विरोधात आहेत ते सगळे आहेत त्याच्यात. तुम्ही सगळे पुरावे असे एका फाईलमध्ये ठेवले असं म्हणतात इथे सायली. तर अर्जुन म्हणतो हा अहो कुणाच्या हाती लागली ही फाईल तर असं म्हणतात इथे सायली. प्रियाचं किती लक्ष असतं माहिती आहे ना असं म्हणते सायली. डोंट वरी, या सगळ्याचा बॅकअप आहे माझ्याकडे असं म्हणतात इथे अर्जुन. कोणी हे पुरावे डिस्टर्ब करू शकत नाही तसं म्हणतात इथे तो. तरी ही फाईल ऑफिसमध्येच ठेवा असं म्हणतात इथे सायली. ओके मॅडम असं म्हणतात इथे अर्जुन. चेक करून घेऊ जरा असं म्हणतात इथे अर्जुन ती फाईल. तर आता दोघे वाचतात बघा प्रेक्षक. पण सदा महिन्याच्या आपण मुलींना भेटलो तर असं म्हणतात इथे सायली. ह्या टीना, मीना, रीना ह्या आपल्या घरी आल्या होत्या. ह्यांना भेटून काय होईल असं वाटत नाही मला असं म्हणतो अर्जुन. इनफॅक्ट जर आपण सदा महिन्याच्या शेजाऱ्याने विचारलं ना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात असं म्हणतात इथे अर्जुन. ती बबली लोखंडे आपल्याला कळली आहे ती की मस्तीखोर असेल ना तर नक्कीच सगळ्यांच्या लक्षात राहील असं म्हणतात इथे सायली. आपण आता लगेच जाऊया का असं म्हणतात इथे सायली. चल बस असं म्हणतात इथे अर्जुनाने. आता दोघेही निघतात बघा प्रेक्षक लोखंडे कुटुंबांना भेटायला. तर आता इथे सचिनला दाखवलं बघा प्रेक्षक. तर आता इथे सचिन नवीन फोन घेतलेला असतो आणि तो फोनवर बोलत असतो. हॅलो असं म्हणतात इथे सचिन. हा हॅलो. नाही 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 नाही, एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणतात इथे सचिन. ऐका ना, माझं पहिलं इन्स्टॉलमेंट मी करतोच आहे, मला थोडेसेच दिवस द्या. मी असं म्हणतात इथे सचिन. अहो हे बघा असं काही करू नका अहो प्लीज असं म्हणतात इथे सचिन. मी करतो ना कॉल बॅक असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यात साक्षी पाठीमागे येऊन थांबते. मी करतो ना कॉल बॅक करतो असं म्हणतो इथे सचिन. तर आता इथे पाठीमागून आलेली असते साक्षी. तर तेवढ्यातच आता इथे तिच्या हातातून सँडविचेस खाली पडतात बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. तर आता इथे दोघांनी मास्क घातलेलं असतं. तर आता ते येतात बघा प्रेक्षक लोखंड्यांच्या घरी. तर आता इथे कुलूप लावलेलं असतो त्यांच्या दरवाजाच्या बाहेर. तर आता इथे अर्जुन म्हणतो दाराला कुलूप आहे म्हणजे सदा आणि महिना कुठे गेलेत? बाहेर गेलेत ते. दॅट्स बेटर. आपण एक काम करू तोपर्यंत आजूबाजूला चौकशी करून घेऊ. तर आता इथे अर्जुन आणि सायली थांबलेले असतात. तर आता इथे बाहेर जाताना एक माणूस दिसतो त्यांना. त्यांचा बघा प्रेक्षक नेबर. तर आता इथे तो जात असतो. तर आता इथे अर्जुन बघतो त्याच्याकडे. तर आता अर्जुन म्हणतो दादा इथे सदाशिव लोखंडे आणि मैना लोखंडे राहतातच म्हणतो. ते कुठे गेलेत? ते दोघेही सकाळपासून दिसले नाही तसं म्हणतो त्यांचा नेबर. आणि त्यांचं दुकानही बंद आहे सकाळपासूनच म्हणतो इथे अर्जुन. बरं किती वाजता येतील काय अंदाज आहे का? माहित नाही, पण जवळपास कुठे गेले असतील असं वाटत नाही असं म्हणतो तो. कारण ते जेव्हा लवकर येणार असतात ना तेव्हा चावी आमच्याकडे देऊन जातात. आणि तसंही सदा आणि महिन्याचं काही खरं नाही हो. ते अधूनमधून गायब होतच राहतात असं म्हणतात इथे तो. तर थँक्यू असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे दोघं निघून जातात बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन आणि सायली तिथे थांबले असतात आणि मास्क काढतात आपल्या बाहेर. तर आता इथे सायली म्हणते सदा महिन्याकडे पैसे नसताना ते दुकान असं बंद कसं काय ठेवू शकतात? आणि ते दादा म्हणाले नेहमीसारखी चावी पण ठेवलेली नाही असं म्हणते सायली. मला हे काय साधं सरळ वाटत नाही असं म्हणतात इथे सायली. सदा महिन्याच्या अशा अचानक निघून जाण्यामागे प्रियाचाच हात आहे, खात्री आहे माझी असं म्हणतात इथे सायली. मलाही असंच वाटतं असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो थांब एक काम करूया. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन आपला फोन बाहेर काढतो. तर आता इथे तो कॉल करतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो चैतन्य ऐक. तर आता तो म्हणतो सदा महिना घरामध्ये नाही आहेत, कधी येणार हेही माहित नाही आहे इथे लोकांना असं म्हणतो तो. आणि मलाही असंच वाटतंय की प्रियाचाच हात आहे ह्याच्या मागे. एक काम करू असं म्हणतो तो, आपल्या ऑफिसमधल्या एका पिओनला इथे पाठव आणि त्यांना सांग की ह्या घरावर लक्ष ठेव म्हणून. आणि मध्ये मध्ये थोड्या वेळात मला अपडेट करायलाही सांगते ना. ओके असं म्हणतो इथे अर्जुन. हां असं म्हणतो इथे अर्जुन. इथून पुढे प्रत्येक पाऊल आपल्याला खूप खबरदारीने टाकावं लागणार असं म्हणते सायली. एखाद्या गोष्टीचा पुरावा आपल्या हातात आला असं वाटलं ना तर ती तो पुरावा लगेच गायब करणार असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. अगदी सदा आणि महिन्यासारखं असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे साक्षी आणि सचिनला दाखवलंय दुसरा फोन असं म्हणते इथे साक्षी. तू तू परत खोटं बोललास ना माझ्याशी असं म्हणते इथे साक्षी. आधी खोटं बोललास की तुझं लग्न झालेलं नाही आणि त्यानंतर तू तुझ्या बायकोशी कॉन्टॅक्ट ठेवला नाहीस आणि परत तिच्याशी बोलतोयस आता असं म्हणतात इथे साक्षी. नाही नाही खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोयस. नाही नाही असं म्हणत असतो सचिन. तर तू खोटं बोलतोयस, फसवतोयस तू मला असं म्हणत असते आता इथे साक्षी. तू सारखा मला फसवतोयस असं म्हणून ती आता इथे बघा प्रेक्षक इकडे तिकडे सगळं सामान फेकायला लागतं. रिलॅक्स रिलॅक्स, मी माझ्या बायकोशी बोलत नव्हतो साक्षी असं म्हणतात इथे सचिन. ते माझे जे अकाउंट्स फ्रीज झालेत ना त्यामुळे मला कॅनडामधून एका माणसाकडून लोन घ्यावं लागलं, त्याच्याशी बोलत होतो असं म्हणतो सचिन. तू खोटं बोलतोयस असं म्हणते साक्षी. मला माहिती आहे त्या अस्मितावर तुझं प्रेम आहे आणि परत तू तुझ्या बायकोकडेच निघून जाणार आहेस असं म्हणते साक्षी. कुठल्या टोकाला जातेस तू साक्षी असं म्हणतो तिथे सचिन. ट्रस्ट मी. अगं मी ज्या लोकांकडनं लोन घेतलेत ना ते अतिशय डेंजरस लोक आहेत असं म्हणतात इथे सचिन बघा प्रेक्षक. जर माझा फोन लागला नाही ना तर ते कुठल्याही तराला जाऊ शकतात म्हणून मी दुसऱ्या नंबरवरून त्यांना कॉल करत होतो. हे बघ असं म्हणतात इथे सचिन.
ह्यात फक्त काहीच नंबर्स आहेत असं म्हणतो आता इथे सचिन. माझ्या बायकोचा पण नंबर नाही आहे ह्यात साक्षी असं म्हणतो सचिन. मग हे सगळं का लपवलंस असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता ती म्हणते ह्या सगळ्या गोष्टी मला ॲक्सिडेंटली कळल्यानंतरच का तू मला सांगतोस असं म्हणते साक्षी. कारण तू माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे साक्षी. मला माहीत नाही का असं म्हणतो तो. मला कोणी त्रास दिला तर तू त्यांच्यावर किती चिडशील हे मला माहीत नाही का असं म्हणतो आता इथे तो. मग हे सगळे डिटेल्स तुला देऊन मी का अपसेट करू असं म्हणतो आता इथे सचिन. मला तुला प्रोटेक्ट करायचं आहे साक्षी. ह्या सगळ्यात खेचायचं नाही आहे मला तुला. मी देईन त्यांना पैसे असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता आणि तिच्या बाळाला दाखवलंय. अहो तुम्ही घेताय ना असं म्हणते आता इथे सायली. नाही 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 असं म्हणतात इथे अर्जुन. मला नाही येत असं म्हणतो तो. असं काय करताय तुम्ही, घ्या की एकदा असं म्हणते आता इथे सायली. काय करताय तू बाप होशील तेव्हा काय करशील असं म्हणते अस्मिता. मला लहान मुलांची भीतीच वाटते असं म्हणतो अर्जुन. मला नाही जमत हे सगळं असं म्हणतो तो. काही काय हात करा बघूया इथे मी देते असं म्हणते आता इथे सायली. धरा इथे असं म्हणते आता इथे सायली. तर आता त्याच्या हातामध्ये बाळाला देते बघा प्रेक्षक अस्मिताच्या. ह्या बघू छान असं म्हणते सायली. तर आता इथे हातामध्ये घेतो अर्जुन ते बाळ आणि इथे असं मान धरून राहायचं असं म्हणते आता इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक अस्मिता आणि सायली खेळत असतात त्या बाळाला. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन खेळत असतो त्याला आणि आता इथे सायली खेळत असते. तर आता इथे प्रतिमा सुद्धा येते बघा प्रेक्षक हो. तर आता ती काहीतरी दागिना आणलेली असते त्या मुलासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सोन्याचा काहीतरी दागिना असतो. तर आता इथे प्रतिमा दाखवते अस्मिताला आणि आता तो दागिना ती सायलीला पण दाखवते. तर आता इथे अर्जुनला पण दाखवते. तर आता इथे सायली बघत असते तो दागिना आणि खूप छान वाटत असतं तिला आणि अर्जुन पण बघतो आणि खूप छान असं म्हणतो तो. तर आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो सोन्याची चेन घालते अस्मिताच्या बाळाला. तर आता इथे सायली त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेते. तर आता त्याचे लाड करत असतात सायली आणि अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली त्या बाळाला घेऊन जाते पुढे. तर आता ती त्याला झोपवते बघा प्रेक्षक हो पाळण्यामध्ये. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघे हसत असतात. तर आता तेवढ्यातच अर्जुनला कॉल येतो. हॅलो असं म्हणतो अर्जुन. हॅलो साहेब, लोखंडेचं घर अजून बंदच आहे. कपडे शिवायला एक बाई आली होती तिलाही माहित नव्हतं लोखंडे घर का बंद आहे असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सचिन आणि साक्षीला दाखवलंय. किती द्यायचे असं म्हणते इथे साक्षी. तर आता सचिनला खूप आनंद होतो. तर आता इथे सचिन म्हणतो 10 लाख. तर आता इथे साक्षी म्हणते मी देईन. तर आनंद होतो खूप सचिनला. पण ऐक असं म्हणतो तो. मला असं तुझ्याकडून पैसे नाही घ्यायचे तसं म्हणतो इथे सचिन. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तर आता तो म्हणतो मला तुझे पैसे वापरायचे नाही आहेत. पण मला अस्मिताचे पैसे वापरायचे तसं म्हणतो तो. म्हणून मी तिचं क्रेडिट कार्ड वापरून हळूहळू ते लोन पडणार होतं असं म्हणतो इथे सचिन. ऐक ऐक अगं माझ्या मनात अस्मितासाठी कोणतंच इमोशन नाही असं म्हणतो तो. आणि प्रेम तर नाहीच नाही. तर आता साक्षी म्हणते ऐक ना सचिन, आता तू पैशांसाठी सुद्धा त्या अस्मिताकडे जाणार नाहीस असं म्हणते ती. आणि मला प्रॉमिस कर की तू आता माझ्यापासून काहीच लपवणार नाहीस असं म्हणते साक्षी. आणि मला सोडून कधीच जाणार नाहीस. प्रॉमिस असं म्हणतो सचिन. तर आता तो म्हणतो मला तुला सोडून कुठे जायचं पण नाही आहे. आय लव्ह यू असं म्हणतो सचिन. आय लव्ह यू टू असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो साक्षी म्हणते बघितलंस किती फालतू करण्यासाठी एक अख्खं सँडविच वाया गेलं असं म्हणते आता इथे साक्षी. मी दुसरं करते असं म्हणून जाते बघा प्रेक्षक होती. तुला भूक लागली असेल ना असं म्हणते साक्षी. हो असं म्हणतो आता इथे सचिन. आली असं म्हणते ती. तर आता ती इथे सगळं फेकलेलं सँडविच असतं ते उचलून घेऊन जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन हसतो बघा प्रेक्षक हो. खूप जोरात हसतो तो. तर आता इथे तो म्हणतो की तू स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना साक्षी असं म्हणतो होता इथे सचिन. पण मी तुझ्यापेक्षाही स्मार्ट आहे असं म्हणतो होता इथे सचिन. हा फोन आणि ह्यातलं सिम दोन्ही खोटं होतं असं म्हणतो होता इथे सचिन. मला फक्त तुझ्याकडनं पैसे काढायचे होते असं म्हणतो तो. 10 लाख. तर आता खूप आनंद होतो सचिनला. तर आता इथे रात्र झालेली असते. तर तिथे अस्मिता फोन लावून कुणाबरोबर तरी बोलण्याचा प्रयत्न करत असते मात्र फोनच उचलत नसतो तो माणूस. तर आता प्रताप आणि कल्पना खेळत असतात बाळासोबत. तर कल्पना बघते अस्मिताकडे. तर आता ती खुणवते प्रतापला. तर आता बघा प्रेक्षक हो अर्जुन आणि सायली सुद्धा येतात. तर आता इथे दोघे एकमेकांकडे बघतात आणि प्रताप आणि कल्पनाकडे बघतात तेही. तर आता इथे सगळे बघत असतात एकमेकांकडे आणि अस्मिता मात्र फोनवरती बघत असते सचिनचा कॉल येईल का तिला म्हणून. तर आता इथे अर्जुन येतो बाळाकडे. मामाकडे ये असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सगळे घेऊन येतात अस्मिताकडे बाळाला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फॅमिली फोटो काढून घेत असतो अर्जुन, सायली, कल्पना आणि प्रताप सोबत. आणि अस्मिता आपल्या बाळासोबत असते. तर आता इथे अर्जुन सुद्धा जाऊन थांबतो बघा प्रेक्षकाच्या बाजूला. तर आता तो खेळत असतो बाळाला आणि अस्मिता खूप आनंदात असते. प्रताप सुद्धा काढत असतो फोटो. तर आता इथे कल्पना पण काढत असते बघा प्रेक्षक फोटो. अर्जुन, सायली, अस्मिता तिच्या बाळासोबत. तर आता अर्जुन पण सेल्फी काढतो त्यांची आणि सगळ्यांना खूप आनंदात असलेलं दाखवलंय. तर आता इथे सायली पण थांबते आणि आता सायली अर्जुन वगैरे परत फोटोज काढून घेतात. तर त्यांचं फोटो सेशन चालू आहे बघा प्रेक्षक हॉस्पिटलमध्ये. तर आता इथे खूप आनंदात असतात सगळेजण. तर आता इथे सचिनला दाखवलंय. तर आता इथे तो खूप टेन्शनमध्ये असतो. तर आता इथे साक्षी त्याला 10 लाख रुपये आणून देते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन बघतो 10 लाख रुपयांना. तर आता त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे सचिन तिला मिठी मारतो. तर आता इथे त्यांचा रोमॅन्टिक क्षण दाखवलाय. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे सगळे आलेले असतात हॉस्पिटलमध्ये. तर आता इथे हॅलो असं म्हणते अस्मिता. मिसेस दीक्षित, आता तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन घरी जाऊ शकता. ऑल द बेस्ट असं म्हणते ती डॉक्टर. थँक्यू असं म्हणतो अस्मिता.
तर आता अश्विन पण थँक्यू म्हणतो. बरं मी अस्मिताईला 4 दिवसांनी फॉलोअपसाठी घेऊन येतो, मग मंथली फॉलोअप्स चालतील? हो करूया आपण, असं म्हणतोय डॉक्टर. तर आता इथे प्रताप बोलत असतो अस्मिताशी. चला असं म्हणतो तो. तर आता इथे बाळ असतं बघा प्रेक्षक हो पाळण्यामध्ये. तर आता कॉल येतो तेवढा आता अर्जुनला मेसेज असतो तो. लोखंडे अजूनही घरी आलेले नाही तसं म्हणतो आता इथे अर्जुन. वाचतो तो मेसेज. त्याच्या पिऊनचा जो त्याला थांबवलेला असतं ना त्यांनी लोखंडेच्या घराबाहेर तिथे. तर आता इथे प्रिया सगळं काम करत असते, अस्मिताचं काय काय सामान ठेवत असते. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. अगं मला का नाही बाळासाठी मालिश करणारी अनुभवी बाई पाहिजे तसं म्हणून कॉल केली असते कल्पना. अगं ती बाई बघितली होती पण मला का नाही अशी बाई नकोच होत. नेमकं एक बाई शोधली होती ती पण गेली गावाला. मिळाली तर सांग हा, असं म्हणते आता इथे कल्पना. अगं तुमचं झालं की नाही? अस्मिताने बाळ कधी येईन आणि तुमचं डेकोरेशन चालूच असेल असं म्हणते आता विमल. तर आता विमल आणि सायली डेकोरेशन करतायत बघा प्रेक्षक अस्मिताच्या रूमची. तर फुगे वगैरे लावतायत वहिनी असं म्हणते विमल. तर आता इथे विमलला चढायला येत नसतं खुर्चीवरती तर आता चढवते तिला कल्पना. इथे लव असं म्हणते ती. तर आता इथे सायली पण डेकोरेशन करत असते. तर आता इथे सचिन सोबत फोटोज अस्मिताचा रूम मध्ये बघा प्रेक्षक. तर आता कल्पना ते हातामध्ये घेते. तर आता इथे सायली बिझी असते डेकोरेशन मध्ये. तर आता इथे कल्पना म्हणते अगं सायली आई मला ना असं झालंय बाळ कधी घरी येते आणि कधी ह्या पाळण्यात झोपते असं म्हणते सायली. आणि मला तर असं झालंय की तुझ्या बाळाकरता हा पाळणा कधी वापरला जाईल असं म्हणते कल्पना. तर आता सायलीला असते अगं असं म्हणते कल्पना. छान वहिनी झालं सगळं असं म्हणते विमल. तर आता इथे डेकोरेशन वगैरे सगळं होतं. तर आता इथे अस्मिताला घेऊन येतात सगळेजण बघा प्रेक्षक घरी. तर आता अस्मिता स्कार्फ वगैरे बांधून आलेली असते बाळाला घेऊन घरी. तर आता सायली कल्पना आणि विमल तिचं स्वागत करायला थांबलेले असतात. अस्मिता चपला काढ असं म्हणते कल्पना. तर आता इथे औक्षण होणार असतं अस्मिताचं. तर आता इथे पायावरती पाणी घालते कल्पना तिच्या आणि सायली आरती घेऊन थांबलेली असते औक्षण करण्यासाठी. तर आता इथे नजर वगैरे काढते कल्पना अस्मिताची आणि बाळाची भरभराट होते तसं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली हळद कुंकू लावते अस्मिताला. तर आता इथे आरती ओवाळते सायली. आता उजवं पाऊल टाकून घरात आहे असं म्हणते सायली. तर आता इथे अस्मिता पाऊल टाकते आणि आत येते घराच्या. हा असं म्हणतात सगळ्यांनी खूप आनंदात असतात सगळेजण. तर आता इथे स्वागत झालेलं आहे अस्मिताचा घरी. तर आता इथे येऊन बसते अस्मिता सोफ्यावरती. अस्मिता तू बस आणि आराम कर असं म्हणतो. तू पण घेऊ शकतोस बाळाला असं म्हणते अस्मिता. मला खूप भीती वाटते तू सायलीकडे दे असं म्हणतो अर्जुन. मी तेच बरं आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अस्मिता घेऊन बसते बाळाला आरामात आरामात असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे बसते अस्मिता. किती गोड आहे असं म्हणते कल्पना आणि सगळे खेळत असतात. तर आता विमल पण खेळत असते. तर आता इथे सायली त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेते. तर आता खेळत असते सायली त्या बाळाला. तर बाळ खूप छान दाखवलंय. तर अर्जुन पण खेळत असतो त्याच्यासोबत. तर आता सगळेजण हसत वगैरे असतात. तर आता प्रताप बघत असतो कल्पनाकडे. मी आलेच जरा असं म्हणून प्रिया जात असते. अगं कुठे निघालीस तन्वी असं म्हणते आता इथे कल्पना. सगळ्यांच्या करता कॉफी करणार असं म्हणते आता इथे कल्पना. आणि हो सायलीला चहा आणि अस्मिता करता दूध गरम करा असं म्हणते आता कल्पना. मी काय म्हणते 5 मिनिटांनी केलं तर चालेल का असं म्हणते प्रिया. फ्रेश होऊन येते. तन्वी कल्पनाने जे काम सांगितलंय ना ते आधी कर असं म्हणतो इथे प्रताप. आणि मग कुठे जायचंय तिथे जा असं म्हणतो प्रताप. करते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रिया जाते कॉफी बनवण्यासाठी. मामीला बघून कसा गोड हसतोय असं म्हणते सायली. मामाकडे बघून हसतोय तो असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते आता इथे सायली. 1 मिनिट असं म्हणतो अश्विन. याला काय अर्थ आहे? बाळा हे बघ तुझ्या जन्माच्या वेळेला सगळ्यात जास्त मदत तुझ्या आईला मी केली असं म्हणतो अश्विन. करेक्ट असं म्हणतो प्रताप. त्यामुळे तुझा फेवरेट मामा कोण असेल? मी असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे अर्जुन हसतो आणि बाकी सगळे हसतात. सगळेच आमचे फेवरेट आहेत. सगळेच आम्हाला आवडतात असं म्हणते सायली. मामा मामे सगळे आवडतात असं म्हणतो तो. आजी आजोबा आवडतात आणि पणजी आजी ती तर अजून भेटलीच नाही आम्हाला असं म्हणते सायली. हो असं म्हणतो इथे अर्जुन. पूर्ण आजी आली ना तर तुला मांडीवर घेऊनच बसेल खाली ठेवणारच नाही असं म्हणतो अर्जुन. हो ना असं म्हणते कल्पना. तर आता इथे खेळत असतात अर्जुन आणि सायली बाळाला. तर आता इथे प्रताप बोलवतो कल्पनाला. अर्जुन बाळाला घ्यायला अजून घाबरतोय पण सायलीच्या बरोबर किती छान सांभाळतोय बघ असं म्हणतो प्रताप. तर आता कल्पना म्हणते आता खरं तर ना ह्या दोघांनी सुद्धा मनावरती घ्यायला हवं असं म्हणते आता इथे कल्पना. म्हणजे आपल्याला दोन्ही नातवंड एकत्र खेळवता येतील असं म्हणते कल्पना. तर आता अस्मिता बघत असते त्यांच्याकडे. आणि बाळा हे बघ ह्या आपल्या विमल तर येत म्हणजे विमल आजीच असं म्हणते सायली. काय आजी असं म्हणतो इथे अर्जुन. बाळा असं म्हणते आता इथे विमल. किती गोड बाळ आहे असं म्हणते आता इथे विमल. अस्मिता ताई अगदी तुमच्यासारखं दिसतंय. मातृमुखी सदा सुखी असं म्हणते विमल. तर आता इथे अस्मिता नाखुश असते खूप. जी गोष्ट अर्जुन सायली करतायत खरं तर सचिनने करायला हवी होती. बाळाची ह्या घरातल्या माणसांची नात्यांची ओळख करून द्यायला हवी होती. तर आता इथे बाळ खूप छान दाखवले खरंच प्रेक्षक. तर आता इथे प्रिया स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक हो किचन मध्ये. काय पण बाळाचं कौतुक चाललंय. जसं काय अस्मिता जगातली पहिली आहे आणि हे माझ्या फायद्याचंही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. जोपर्यंत लोक बिझी आहेत सगळा फायदा करून घेईन मी असं म्हणते प्रिया. कुणी चौकशाही नाही करणार. तर आता इथे विमल येते किचन मध्ये. विमल असं म्हणते प्रिया तू दुधाकडे लक्ष दे मी आलेच असं म्हणते ती. पण वहिनी असं म्हणते विमल. लक्ष दे म्हटलं ना असं म्हणते प्रिया. लक्ष दे आलेच असं म्हणते ती. तर आता इथे पळून जाते बघा प्रेक्षक प्रिया तेवढ्यातच तिथून. तर आता इथे विमल असते. अस्मिता असं म्हणते कल्पना आम्ही काय इथेच बाळाचं कौतुक करत बसू. तुला खूप दगदग होईल त्यामुळे तू
तर सायली तू अस्मिताला तिच्या खोलीमध्ये घेऊन जातेस असं म्हणते आता इथे सायली. नाही नाही नको असं म्हणते अस्मिता, मी इथेच बसते ना. तसंही हॉस्पिटलमध्ये बसून बसून कंटाळा आलाय मला असं म्हणते अस्मिता. अस्मिता ताई आता तुम्हाला आरामाची गरज आहे असं म्हणते सायली, आणि तुमच्या खोलीत कुणी ना कुणी असेलच, चला बघू असं म्हणते आता इथे सायली. हा असं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिताई हे बघ आता आमचं सगळं ऐकणार आहेस तू असं म्हणतो अश्विन. बाळाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज असं म्हणतो आता इथे अश्विन. तर ठीक आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. सावकाश सावकाश असं म्हणतो अर्जुन. तर बाळाला घेऊन जाते आता इथे सायली. येस असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो आलं लक्षात बायकोची नजर बॅगेकडे, म्हणजे बॅगा घेऊन आत यावे लागणार असं म्हणतो अर्जुन. आला नवरा असं म्हणतो तो. तर आता बॅगा घेऊन आत जात असतो तो. चला अर्जुन संसाराचे धडे शिकला. अर्जुन आता फक्त बॅगा उचलायची प्रॅक्टिस करून फायदा नाही असं म्हणतो होता इथे प्रताप. आता बाळ सांभाळायची पण प्रॅक्टिस करायला हवी तुला असं म्हणतो होता इथे प्रताप, आणि हसायला लागतो तो जोरात. तर आता इथे सायलीने अर्जुन दोघेही लाजतात. डॅड करतोय करतोय असं म्हणतो होता इथे अर्जुन. सावकाश बाळाचं सामान आहे त्यात असं म्हणते सायली. सॉरी बायको सॉरी असं म्हणतो होता इथे अर्जुन. घेतो घेतो असं म्हणतो तो. अर्जुन असं म्हणतो होता इथे कल्पना. तू सायलीकडून सगळं ट्रेनिंग घे बाबा, त्याशिवाय सायली काय म्हणा ती घेणार नाही असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे अर्जुन म्हणतो काय मम्मा. तर आता दोघेही लाजतात बघा प्रेक्षक हो. चला चला असं म्हणते आता इथे सायली. तर दोघेही आता बाळ घेऊन जातात. अस्मिता आणि सायली त्याच्यासोबत आता इथे अर्जुन पण. तर आता इथे सगळे खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता आपल्या खोलीमध्ये येते आणि खूप आनंद होतो तिला सगळीकडे बघून तिची सजावट वगैरे. तर आता इथे खूप आनंद होतो तिला. कशी वाटली सजावट असं म्हणते आता इथे सायली. खूप छान असं म्हणते आता इथे अस्मिता. माझी रूम वाटतच नाही आहे ही. बरोबर आहे असं म्हणते सायली. आता ही तुमची खोली नाहीच आहे, आता ही बाळाची खोली असं म्हणते आता इथे सायली. आणि या घरात जे काय होणार आहे ना ते फक्त बाळासाठी होणार आहे असं म्हणते आता इथे सायली. सावकाश सावकाश असं म्हणते सायलीने बसवते आता ती अस्मिताला. माझ्यासाठी पण सरप्राईजच आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तू केलं असं म्हणतो मी विमलताई आणि आईने मिळून केलं असं म्हणते सायली. वा असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अस्मिताला बाळ देते बघा प्रेक्षक हो सायली. बायको असं म्हणतो इथे अर्जुन. हे घे असं म्हणतो तो. तर आता इथे तिथे ठेवा आम्ही नंतर घेते असं म्हणते ती. आणि अर्जुनाचा बॅगा ठेवतो दिसतील इकडे. बरं अस्मिताई आता गप्पा मारत बसू नकोस, आराम कर, मी आहे बाहेरच आहे असं म्हणतात इथे अर्जुन. मी पण येते थांबा. अस्मिता ताई दूध गरम झाला असेल मी घेऊन येते असं म्हणते ती. तर आता चल असं म्हणतो अर्जुन. तर दोघे जातात बघा प्रेक्षक हो सायलीने अर्जुन बाहेर. तर आता इथे बाळाकडे बघते अस्मिता आणि खूप आनंदात असते ती. तर आता इथे त्या फोटोकडे जे लक्ष जातं तिथे अस्मिता आणि सचिनचा फोटो असतो ना तो काढून आता इथे फक्त अस्मिताचा फोटो असतो. तर आता इथे अस्मिता आपल्या बाळाला खाली ठेवते. तर आता इथे ती घेते ती फ्रेम आपल्या हातामध्ये. तर आता तिला काय आवडत नाही. इथे तर माझा आणि सचिनचा फोटो होता असं म्हणते अस्मिता. ह्या सगळ्यांनी मिळून तो काढून टाकला. तर आता इथे अस्मिता खाली ठेवते तो फोटो. तर आता इथे अस्मिता तिला काय आवडलेलं नसतं हे सगळं. तर आता इथे प्रिया म्हणत असते आज सुभेदाराने मला मोलकरीण तर केलंच होतं, आता त्या अस्मिताच्या बाळाची आया पण करतील असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तिच्या बॅगेमध्ये थोडे पैसे असतात तर ती घेते आणि जात असते. प्रिया तुला महत्वाची कामं करताच येत नाहीत आजकालच म्हणते प्रिया. तर आता इथे सगळं सामान ती ठेवते आपल्या बॅगेमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काय काय आपलं सामान शोधत असते ती. तर आता थोडे पैसे असतात तेही घेते आणि आपल्या बॅगेमध्ये ठेवते ती. कर कर हां प्रिया कर, अजून चांगुलपणाची नाटकं कर, आणि तसं ते तुला भोवतंय बघ असं म्हणते आता इथे प्रिया. पण नाही, सगळेजण त्या बाळाच्या अवतीभोवती आहेत ना तोपर्यंत स्वतःला सेव्ह करायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती विचार करायला लागते जी जी माणसं अर्जुन सायलीला माझ्याबद्दल सांगू शकतात त्यांना गायब कसं करता येईल ना ते बघायला बस म्हणते आता इथे प्रिया. सदा महिनाकडून जिच्याकडे मी राहायला गेले होते ती बाई असं म्हणते प्रिया. ती सगळ्यात मोठा धोका आहे माझ्यासाठी असं म्हणते प्रिया. तर आता प्रिया म्हणते आता हे पैसे तिच्या घशात घालते आणि तिला पनवेल मधून हाकलून लावते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती पैसे घेऊन निघून जाते. तर आता इथे अर्जुन आणि सायली जात असतात. तर आता किचनमध्ये जात असतात ते. तर आता तेवढ्यातच प्रिया बघा प्रेक्षक हो पाठीमागून पळून पळून जाते. तर आता इथे अर्जुन आणि सायली बघतात. तर आता त्यांना कळतंय प्रिया कुठेतरी झाले म्हणून. आईने तर हिला दूध गरम करायला सांगितलं होतं ना अस्मिता ताईंसाठी असं म्हणते आता इथे सायलीमध्येच कुठे निघून गेली ही. तर आता इथे अर्जुन म्हणतो 1 मिनिट. तर आता इथे अर्जुन बघतो आणि आता तो कॉल करतो बघा प्रेक्षक हो. तर आता हॅलो असं म्हणतात इथे अर्जुन. मी काय सांगतो ते नीट हे कसं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन आणि सायली थांबलेले असतात बाहेर आपल्या गाडीसोबत. तर आता इथे इकडे तिकडे बघत असतात ते. तर आता इथे इकडे तिकडे बघत असल्यामुळे तर आता इथे सायलीचे लक्ष जात आहे का कोपऱ्यात. आपला डिसिजन करेक्ट होता असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता काही टेन्शन नाही असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता बघ समोर उगे रिकामध्ये काय येते ही बाई कुठे तडमडली असं म्हणते प्रिया. अर्जुन सायलीने तिला गाठलं तर कठीण होईल असं म्हणते प्रिया. अर्जुन आणि सायली आतमध्ये असतात. काकूया असं म्हणतात इथे अर्जुन. तुमच्या जीवाला धोका असू शकतो म्हणून सांगितलंय, एकट्या कुठेही जाऊ नका असं म्हणतो अर्जुन. साक्षीने सचिन भाऊची बद्दल काही कळलंय का तुम्हाला. तर चैतन्य म्हणतो मी बघतो विचारून इन्स्पेक्टरांना असं म्हणतो चैतन्य. किती सिरियस होतेस तू असं म्हणतो अर्जुन. तुम्ही माझ्यापासून अगदी छोट्यातली छोटी गोष्ट लपवली तरीही मला चालत नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे समजा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.